नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 6.2 याच्यातली जी दिलेली महत्त्वाची उदाहरणं आहेत ती उदाहरणं सोडवणार आहोत आणि त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट की जो काही यापूर्वी आपण शिकलेलो आहोत परंतु त्या कन्सेप्टवर आधारित इन सर्कल आणि सर्कम सर्कल कशा पद्धतीने मला काढता येईल याचाही विचार आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण प्रॅक्टिस सेट 6.2 याच्यातली काही उदाहरणं सोडवू. हे उदाहरणं सोडवताना आपल्याला कोणत्या बाबींची गरज लागेल तर दोन थेरम आपल्याला माहिती असले पाहिजेत. Now these two theorems are, the first theorem is that the perpendicular drawn from the center to the chord bisects the chord. This is the one of the theorem. And the second theorem is that congruent chords of a circle or congruent circles are equidistant from the center of the circle. Now these two theorems are very important to solve these examples which are given in the practice set 6.2. Now the first example have given to you, that is radius of circle is 10 centimeter. There are two chords of length 16 centimeter. What will be the distance of these chords from the center? मला त्या कॉर्डमध्ये ते जे कॉन्ग्रेंट कॉर्ड्स आहेत हॅविंग द लेंथ ऑफ दॅट कॉन्ग्रेंट कॉर्ड्स आर 16 सेंटीमीटर अँड वी हॅव टू फाइंड द डिस्टन्स ऑफ दीज कॉन्ग्रेंट कॉर्ड्स फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. नाउ in this diagram the two chords are congruent. Suppose center is O, two chords are congruent. Suppose this is a one of the chord having the length 16 centimeter and this is the another chord. Yes, means the chord AB and chord PQ. Yes, these chords are congruent chords and having the length 16 centimeter. Means right here O is center of circle. O is center of circle. Chord AB is equal to chord PQ. आता बघा या उदाहरणामध्ये मला कुठल्याही प्रकारचे नावं दिलेले नाही आहेत. कॉर्ड कोणत्या आहेत, रेडियस कोणते आहे त्याचे नावं मला माहीत नाही आहेत, पण तरी आपण आता डायग्रॅमनुसार हे सगळं लिहिणार आहोत. Chord AB is equal to chord PQ is equal to 16 सेंटीमीटर. येस, मग काय करायचं आहे मला? ड्रॉ द परपेंडिक्युलर फ्रॉम द सेंटर टू द कॉर्ड. या सेंटरपासून कॉर्डवर मला परपेंडिक्युलर काढायचा आहे यूजिंग द सेट स्क्वेअर. सेट स्क्वेअरच्या साहाय्याने तुम्ही असा परपेंडिक्युलर काढा. त्याच पद्धतीने या कॉर्डवर सुद्धा या ठिकाणी परपेंडिक्युलर काढा. येस, these are the perpendiculars drawn from the center to the chord. Now the radius of the circle is given 10 centimeter. या सर्कलची रेडियस 10 सेंटीमीटर दिली आहे, पण त्याच्यापूर्वी मला काय विचार करावा लागेल तर या सेंटरपासून मी जो परपेंडिक्युलर काढलेला आहे द लेंथ ऑफ दिस कॉर्ड इज 16 सेंटीमीटर. येस, दिस परपेंडिक्युलर बायसेक्स द कॉर्ड. समजा मी या ठिकाणी एम असं म्हणतो. एम इज अ पॉइंट ॲट विच द परपेंडिक्युलर इंटरसेक्ट्स टू दॅट कॉर्ड. मीन्स ओ एम इज परपेंडिक्युलर टू ए बी अँड ओ एन इज परपेंडिक्युलर टू पी क्यू. समजा मी या ठिकाणी एन पॉईंट घेतला, ओ एन इज परपेंडिक्युलर टू पी क्यू. ठीक आहे, मग आता आपल्याला काय माहिती आहे की ओ एम इज इक्वल टू ओ एन. व्हाय? बिकॉज द कॉर्ड्स आर कॉन्ग्रेंट. ए बी इज कॉन्ग्रेंट विथ पी क्यू हे मला माहिती आहे.
म्हणजे फक्त मी आता एकच कॉर्ड विचारात घेतली AB, OM विचारात घेतला आणि OA ही रेडियस जोडून घेतली किंवा OB ही रेडियस जोडली. बघा, ड्रॉ द सेगमेंट OB. येस, ड्रॉ सेगमेंट OB. येस, त्यामुळे काय घडेल बघा, MB इज इक्वल टू AM इज इक्वल टू, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ MB? MB इज इक्वल टू 8. वाय? बिकॉज दिस परपेंडिक्युलर बायसेक्स द कॉर्ड. येस, मग आता हियर MB इज इक्वल टू AM इज इक्वल टू 1/2 AB. येस, मीन्स 1/2 इंटू 16 इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. म्हणजे ही 8 सेंटीमीटर मला मिळाली. व्हॉट इज द रेडियस ऑफ सर्कल? OA इज इक्वल टू, याला मी म्हणतो रेडियस. रेडियस OA इज इक्वल टू, व्हॉट इज द रेडियस? 10 सेंटीमीटर. राईट हियर 10 सेंटीमीटर. नाउ इन दिस ट्रायंगल OMB, in right angled triangle OMB, use the Pythagoras or apply Pythagoras. OB square is equal to OM square plus MB square. Yes, OB square means OB is radius, that is 10 square is equal to OM square. We have to find the distance of that chord from the center, that is OM square, and plus MB square. MB is 8 square. 10 square, that is 100, is equal to OM square plus 36. Now subtract this 36 from 100. 100 minus 36 is equal to OM square, and hence OM square is equal to 64. Yes, OM square is equal to also 64, and hence not 36, sorry, 64, and here is 100 minus 64, and hence OM square is equal to 36. सॉरी, या ठिकाणी 8 स्क्वेअर दॅट इज 64 येईल. 100 minus 64 that is 36, and hence OM is equal to 6 centimeter. The value of this OM is 6 centimeter. ON is also 6 centimeter. ON सुद्धा 6 centimeter असेल because the chords are congruent, and hence similarly ON is equal to 6 centimeter. याचप्रमाणे मी जर गेलो तर ON is equal to 6 centimeter, and hence what will be the distance of that chord from the center? This is 6 centimeter. Now distance of that congruent chords from the center is 6 centimeter. Yes. थोडासा आपण पायथागोरस या ठिकाणी वापरला. या पायथागोरसच्या अनुषंगाने आपल्याला अनेक उदाहरणं सोडवता येतात. प्रॉपर्टी आपल्याकडे आहे, थेरम आपल्याकडे आहे, सहज आपण वापरू शकतो. नाउ इन द नेक्स्ट एक्झाम्पल, इन सर्कल रेडियस इज 13 सेंटीमीटर. टू इक्वल कॉर्ड्स आर ॲट अ डिस्टन्स ऑफ 5 सेंटीमीटर. बघा, दोन इक्वल कॉर्ड्स आहेत, पण त्या इक्वल कॉर्ड्स सेंटरपासून 5 सेंटीमीटर डिस्टन्सवर आहेत. फाइंड द लेंथ्स ऑफ द कॉर्ड. त्या कॉर्डचे मला काय काढायचे आहेत? लेंथ्स काढायचे आहेत. मग सरळ मी या ठिकाणी अशा पद्धतीने एक सर्कल घेतो. येस, 2 congruent chords are again here. This is one of the chord, this is the another chord. These 2 chords are congruent chords. Name it as AB and PQ. Yes, O is a center of circle. Draw this perpendicular or this distance of that chord from the center given to you, that is 5 centimeter. Yes, this distance is 5. This is OM. Draw from center to chord PQ. Again this is 5 centimeter. Yes. Radius of circle is 13 centimeter. If we draw radius OB, this is 13 centimeter. Yes.
मग आता याचं डिस्क्रिप्शन लिहायचं आपल्याला. डायग्रॅम नीट ऑब्झर्व करा. याचं डिस्क्रिप्शन आपण लिहूया. डिस्क्रिप्शन लिहिताना मी काय करणार, ओ इज अ सेंटर ऑफ सर्कल, ए बी अँड पी क्यू आर द कॉन्ग्रेंट कॉर्ड्स. ओ इज सेंटर ऑफ सर्कल. त्यानंतर मला काय विचारात घेणार की कॉर्ड ए बी इज कॉन्ग्रेंट विथ कॉर्ड पी क्यू. हे मला दिलेलं आहे. दीज आर द इक्वल कॉर्ड्स. दुसरा भाग, हे कॉन्ग्रेंट कॉर्ड्स दिल्यानंतर मला रेडियस दिलेली आहे. रेडियस ओ बी इज इक्वल टू 13 सेंटीमीटर. येस. देन ड्रॉ ओ एम and ON perpendicular to AB and PQ. Here OM एकच मी विचारात घेतो. OM is perpendicular to AB and hence OM is equal to 5 सेंटीमीटर. पुढे मी असं म्हणेल की ड्रॉ सेगमेंट OB. सेगमेंट OB मी काढून घेतला इन राईट अँगल्ड ट्रायंगल. ट्रायंगलचं नाव घेऊया OMB. OMB या ट्रायंगलमध्ये अप्लाय पायथागोरस हियर. OB स्क्वेअर इज इक्वल टू OM स्क्वेअर प्लस MB स्क्वेअर. आता बघा MB मला काढता येईल. येस. OM स्क्वेअर प्लस MB स्क्वेअर. OB स्क्वेअर मीन्स दॅट इज 13 स्क्वेअर इज इक्वल टू OM स्क्वेअर दॅट इज 5 स्क्वेअर प्लस MB स्क्वेअर. वी हॅव टू फाइंड MB स्क्वेअर. 13 square means 169. Yes. 5 square means 25. Yes. Plus MB square. Subtract this 169 minus 25. 25 from 169. We will get MB square. And hence MB square is equal to, तुम्ही जर यांची वजाबाकी केली तर 144 मला मिळेल. Yes. And hence taking the square root, MB is equal to 12 सेंटीमीटर. आता MB जर 12 सेंटीमीटर असेल तर परपेंडिक्युलर फ्रॉम द सेंटर बायसेक्स द कॉर्ड MB is equal to 12 and AM is also 12 and hence AB is equal to 2 into MB. या पद्धतीने मला लिहिता येईल. AB is equal to 2 into MB and hence AB is equal to 2 into 12 that is 24 centimeter. But AB is equal to PQ and hence AB is equal to PQ is equal to also 24 centimeter. Means the congruent chords have the length 24 centimeter. 24 सेंटीमीटरच्या ह्या काय असतील, कॉन्ग्रेंट कॉर्ड्स असतील. अशा पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने हे उदाहरण आपल्याला सोडवता येतात. डायग्रॅममध्ये आपल्याला नावं दिलेले नाही आहेत, डायग्रॅम दिलेले नाही आहेत. डिस्क्रिप्शनवरून मला डायग्रॅम काढावी लागते. त्या डायग्रॅममध्ये नावं मला स्वतः द्यावे लागतात. याचा सगळा सराव आपल्याला सहज करता येईल. येस. आता एक थर्ड एक्झाम्पल आपल्याला दिलं आहे. दिस एक्झाम्पल इज अगेन व्हेरी सिम्पल. या एक्झाम्पलमध्ये 2 कॉन्ग्रेंट कॉर्ड्स मला दिलेले आहेत. आधी आपण एक्झाम्पल लिहूया, ते समजून घेऊया, त्याप्रमाणे डायग्रॅम मला काढता येईल. काय म्हटलंय बघा, सेगमेंट PM अँड PN. सेगमेंट PM and PN are congruent chords of a circle with a center C. Show that the ray PC is the
बायसेक्टर ऑफ अँगल NPM. आता हे एक्झाम्पल सोडवताना मला काही थेरम्स लागणार आहेत. सगळ्यात आधी हे उदाहरण जर वाचलं तर आपल्याला एक गोष्ट कळायला हवी की व्हेन वी ड्रॉ द कॉर्ड PM अँड PN, धिस P पॉइंट इज कॉमन, दॅट इज P व्हर्टेक्स इज कॉमन. हा जो P व्हर्टेक्स आहे, P जो एंड पॉइंट आहे त्या कॉर्डचा, तो दोघंही कॉर्डचा कॉमन आहे. म्हणजे काय, तर मी अशा पद्धतीने डायग्रॅम काढणार आहे. PM आणि PN या दोन कॉर्ड्स आहेत. हा सेंटर C आहे. येस, मी जर विचारात घेतलं तर दिस इज अ कॉर्ड PM and this is the chord PN. This chord is PM and PN. बघा, P हा कॉमन पॉइंट त्यांचा असला पाहिजे. येस, आणि मग काय करायचं आहे, कॉन्ग्रेंट कॉर्ड्स ऑफ अ सर्कल विथ सेंटर C. ठीक आहे, सेंटर C आहे. शो दॅट द रे PC, हा जो रे PC मी काढणार आहे, दिस रे PC is the bisector of the angle NPM किंवा MPN. म्हणजे हा बायसेक्टर आहे असं मला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे. येस, मग आता इथे गिव्हन लिहूया आपण. गिव्हन C is a center of circle, chord PM is congruent with chord PN. Yes, given to you. To prove that, काय प्रूव्ह करायचं, PC is a bisector of angle NPM. याचा तो बायसेक्टर आहे. मीन्स दिस इज अ बायसेक्टर. तर यासाठी मला एक छोटंसं कन्स्ट्रक्शन करावं लागणार आहे. अतिशय सोपं उदाहरण आहे. कन्स्ट्रक्शन काय मी करेल, तर ड्रॉ द परपेंडिक्युलर फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल दॅट इज C टू द टू कॉन्ग्रेंट कॉर्ड्स. मी या ठिकाणी अशा पद्धतीने परपेंडिक्युलर काढणार आहे. येस, ड्रॉ द परपेंडिक्युलर. दिस इज अ परपेंडिक्युलर, दिस इज अ परपेंडिक्युलर. येस, मी या ठिकाणी A नाव देतो आणि या ठिकाणी B नाव देतो. ठीक आहे. ड्रॉ CA अँड CB perpendicular to PM and PN respectively. Yes, draw CA and CB perpendicular to PM and PN respectively. Yes, मी ते काढून घेतलं. आता प्रूफ लिहिताना मी काय करणार, पहिलं मला दिलं आहे कॉर्ड PM इज कॉन्ग्रेंट विथ PN. येस, पहिला मुद्दा मी लिहिला या ठिकाणी, PM इज कॉन्ग्रेंट विथ PN. येस, गिवन कॉर्ड्स आर कॉन्ग्रेंट. CA is perpendicular to PM and CB is perpendicular to PN. इथे मी गिव्हन असं म्हणतो किंवा आपण इथे कन्स्ट्रक्शन म्हणूया, नॉट गिव्हन. इथे कन्स्ट्रक्शन म्हणूया कारण मी अशा पद्धतीने कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. आता हे जर परपेंडिक्युलर मी काढलेले आहेत तर कॉन्ग्रेंट कॉर्ड्स आर ऑलवेज इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर. येस, congruent chords are equidistant from the center. Means that AC किंवा CA is congruent with CB. Reason काय, congruent chords are equidistant from center. Yes.
आता कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स इक्विडिस्टंट आहेत म्हणजे काय, पॉईंट सी, आता बघा आता मी अँगल बायसेक्टरकडे चाललो आहे. पॉईंट सी इज इक्विडिस्टंट फ्रॉम पी एम अँड पी एन. येस, पॉईंट सी इज इक्विडिस्टंट फ्रॉम पी एम अँड पी एन म्हणजे काय, तर इफ एनी पॉईंट विच इज इक्विडिस्टंट फ्रॉम द साइड्स ऑफ द अँगल then this point is lie on the angle bisector. This is our theorem. याच्यावरून मला काय लिहिता येईल की C is equidistant from side PM and PN. Point C is equidistant from sides of angle PMPN. येस, MPN या अँगलच्या साइड्सपासून C हा पॉईंट कसा आहे, इक्विडिस्टंट आहे. नाउ बाय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम, बाय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम, या थेरमनुसार C is equidistant from these two sides and hence C equidistance असेल तर मला काय करता येईल, C point C lie on angle bisector of angle NPM, sorry NPM, याच्या अँगल बायसेक्टरवर हा C पॉइंट आहे and hence PC is अँगल बायसेक्टर. आणि म्हणून पी सी हा अँगल बायसेक्टरच असला पाहिजे बिकॉज एनी पॉईंट विच इज इक्विडिस्टंट फ्रॉम द टू साइड्स ऑफ द अँगल इज ऑलवेज lie on the angle bisector of that angle. This is our converse of angle bisector theorem, and using this converse of angle bisector theorem we can easily solve this type of question. हा क्वेश्चन आपल्याला सहज या ठिकाणी सोडवता येतो. आता बरेच वेळा असं असतं की ह्या ज्या बाबी आहेत या पटकन आपल्याला आठवत नाहीत. आता इंटर रिलेशन कसं आहे इथे, तर कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स आर इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर हे मला माहिती असतं बिकॉज कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट असं दिलेलं असतं. आणि मग त्याचा संबंध आपल्याला अँगल बायसेक्टरच्या कॉन्व्हर्स थेरमशी लावायचा असतो. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी लॉजिकल थिंकिंगचा भाग आपल्याला सहज करता येतो. त्याचा सराव आपल्याला लागतो. उदाहरणं नेहमी बघितले पाहिजेत. जॉमेट्रीची जी भाषा आहे ती जॉमेट्रीची भाषा आपल्याला समजून घेतली पाहिजे तरच ह्या गोष्टी सहज शक्य होतात. आणि जे काही आपण याच्या आधी शिकलेलो आहोत, जे थेरम शिकलेलो आहोत, जे कन्सेप्ट शिकलेलो आहोत, ते सगळे कन्सेप्ट आपल्याला आठवावे लागतात. इयत्ता संपली की ते कन्सेप्ट संपले असा त्याचा अर्थ होत नाही. त्यामुळे प्रत्येक इयत्तेमध्ये जे काही आपण कन्सेप्ट शिकलेलो असतो त्याचा पुढची पायरी पुढच्या इयत्तेमध्ये असते. हा भाग नेहमी लक्षात ठेवा. आता आपल्याला नवीन कन्सेप्टकडे जायचं आहे की हाऊ टू ड्रॉ द सर्कम सर्कल अँड इन सर्कल. सर्कम सर्कल कशा पद्धतीने काढता येईल आणि इन सर्कल कशा पद्धतीने काढता येईल. आता एक छोटंसं उदाहरण आपण घेऊया. मागच्या इयत्तांमध्ये तुम्ही शिकलेला आहात. काय शिकलेला आहात, तर अँगल बायसेक्टर ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्करंट. येस, हे तुम्ही प्रॅक्टिकली प्रूव्ह केलेलं आहे आधीच्या इयत्तेमध्ये की जर तुम्ही एखाद्या ट्रायंगलचे तिघही अँगल बायसेक्ट केले, इफ वी draw the bisectors of each angle of the triangle, then you observe that all these angle bisectors are concurrent. And what is mean by concurrent? Concurrent means all these angle bisectors meet at a point. बरोबर, अँगल बायसेक्टर एकाच बिंदूमध्ये छेदतात. हा एक प्रॉपर्टी मागच्या इयत्तेमध्ये आपण शिकलेलो आहोत. अजून काय प्रॉपर्टी शिकलो आहोत,
की इफ वी ड्रॉ अ ट्रायंगल अँड ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ द साइड्स ऑफ द ट्रायंगल, त्या ट्रायंगलच्या साईडचे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढा. यू विल ऑब्झर्व दॅट these perpendicular bisectors are also congruent. म्हणजे काय, ते परपेंडिक्युलर बायसेक्टर सुद्धा एकाच बिंदूमध्ये छेदतील. तिघही साईडचे परपेंडिक्युलर बायसेक्टर एकाच बिंदूमध्ये छेदतील. याचाच अर्थ ऑल दीज परपेंडिक्युलर बायसेक्टर्स आर कॉन्करंट, ऑल द अँगल बायसेक्टर्स ऑफ द अँगल्स आर कॉन्करंट. मग हे मला माहिती आहे, मग याच्या पुढे आपल्याला जायचं आहे आता. येस, मग आता आपण सुरुवातीला हाऊ टू ड्रॉ द इन सर्कल ऑफ द ट्रायंगल. आता इन सर्कल म्हणजे नेमकं काय, द सर्कल विच टचेस ऑल थ्री साइड्स ऑफ द ट्रायंगल. बघा, द सर्कल विच टचेस ऑल थ्री साइड्स ऑफ द ट्रायंगल, दॅट इज कॉल्ड ॲज अ इन सर्कल. तेव्हा त्याला इन सर्कल असं आपण म्हणूया. एक उदाहरण आपण घेऊया, एक ट्रायंगल आपण या ठिकाणी काढूया. आता तो ट्रायंगल काढायचा म्हणजे नेमकं काय, तर ट्रायंगल काढण्याच्या पण पद्धती आहेत, याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये त्या आपण घेतलेल्या आहेत. कन्स्ट्रक्शन हा जो भाग आपण घेतला त्याच्यामध्ये ट्रायंगल कन्स्ट्रक्शन घेतलेलं होतं. बघा, काही स्पेशल टाईप ऑफ ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन आपण घेतलं होतं. त्याच्यामध्ये आपण ट्रायंगल कसा कसा काढता येईल, काय काय दिलेलं असेल तर मला ट्रायंगल काढता येईल, अशा बाबी आपण त्या ठिकाणी दिलेल्या होत्या. त्याच्यामध्ये जर 3 साइड्स तुम्हाला दिलेल्या असतील तर ट्रायंगल काढता येईल, 2 साइड्स अँड इन्क्लुडेड अँगल दिलेला असेल तर ट्रायंगल काढता येईल, किंवा 2 अँगल्स, बेस अँगल्स आणि इन्क्लुडेड साईड तुम्हाला दिली असेल तर तुम्हाला ट्रायंगल काढता येईल, किंवा हायपोटेनस साईड टेस्ट जी आहे, 1 hypotenuse and 1 side of the right angle triangle is given, then we can easily draw the triangle. अशा प्रकारचे ट्रायंगल काढण्याच्या पद्धती आहेत. त्या पद्धती आपण ॲक्च्युअल कॉन्ग्रुएन्स ऑफ टेस्टमधून शिकलेलो आहोत. SSS टेस्ट आहे, ASA टेस्ट आहे, SAS टेस्ट आहे. या सगळ्या टेस्टच्या माध्यमातून आपण ट्रायंगल्स कन्स्ट्रक्शन किंवा ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन हे शिकलेलो आहोत. आता एक आपल्याला समजण्यासाठी एक मी ट्रायंगल या ठिकाणी घेणार आहे, हाऊ टू ड्रॉ द इन सर्कल अँड हाऊ टू ड्रॉ द सर्कम सर्कल. मग आता इन सर्कल म्हणजे मी काय सांगितलं की सर्कल विच टचेस ऑल 3 साइड्स ऑफ द ट्रायंगल. मग एक ट्रायंगल मी असा घेतलेला आहे या ठिकाणी, त्याच्या साइड्स वगैरे मी काही मोजून घेतलेल्या नाही आहेत, पण आपल्याला त्या साइड्स मोजूनच ट्रायंगल काढावा लागेल. ओके, मी अशा पद्धतीने एक ट्रायंगल घेतला आहे. आता या ट्रायंगलचं मला इन सर्कल काढायचं आहे. तर मला काय माहिती आहे, वी नो दॅट व्हेन वी ड्रॉ द अँगल बायसेक्टर ऑफ ईच अँगल ऑफ अ ट्रायंगल, दीज अँगल बायसेक्टर्स आर कॉन्करंट. हे मला माहिती आहे. त्यामुळे मी आता सहज काय करेल, हे अँगल बायसेक्टर काढेल प्रत्येक अँगलची. आता प्रत्येक अँगलचे अँगल बायसेक्टर काढताना प्रोसेस काय आहे मला माहिती आहे. टेक अ स्पेसिफिक डिस्टन्स, मी 2 या ठिकाणी अशा खुणा करून घेतल्या आहेत. ओके, त्यानंतर याचा अँगल बायसेक्टर काढताना इथे ठेवणार मी, निम्मेपेक्षा जास्त अंतर घेणार किंवा तेवढंच अंतर राहू देणार. ओके, किंवा त्याच्यापेक्षा जास्त घेतलं तरी चालेल, त्याला काही हे नाही की किती घेतलं पाहिजे डिस्टन्स, निम्मेपेक्षा जास्त असलं पाहिजे हे नक्की. एक अँगल बायसेक्टर आपण या ठिकाणी काढून घेऊया. हा एक अँगल बायसेक्टर मी काढून घेतला. येस, दिस इज द अँगल बायसेक्टर ऑफ दिस अँगल. दुसरा अँगल बायसेक्टर आपण दुसऱ्या एका अँगलचा काढूया. पुन्हा स्पेसिफिक डिस्टन्स घेतलं, या ठिकाणी खूण केली, निम्मेपेक्षा जास्त अंतर घेतलं, अशा पद्धतीने खूण केली, इकडे ठेवलं, अंतर बदलवलं नाही, इथे खूण केली. हा एक पॉईंट मला मिळाला बघा.
तो पॉईंट आणि सी मी जोडणार आहे आता. अशा पद्धतीने जोडून घेऊया. येस, हा एक अँगल बायसेक्टर मी काढला या अँगलचा. ठीक आहे, या ठिकाणी आला पॉईंट. हा जो पॉईंट आहे, पुन्हा मी जर अँगल ए जर बायसेक्ट केला तर याच पॉईंटमधून तो जाईल. तिसरा अँगल काढला तरी चालेल, त्याचा बायसेक्टर काढला तरी चालेल किंवा नाही काढला तरी चालेल. मग आता नेमकं काय तर दिस पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ ऑल द अँगल बायसेक्टर्स इट इज नेम ॲज आय. त्याला आपण आय असं नाव देऊ. येस, आता दिस पॉईंट इज इक्विडिस्टंट फ्रॉम द 3 साइड्स ऑफ द ट्रायंगल. तुम्ही जर इथून अशा पद्धतीने परपेंडिक्युलर काढला, सेट स्क्वेअरने हा परपेंडिक्युलर काढायचा, इथून या बाजूवर जर परपेंडिक्युलर अशा पद्धतीने काढला आणि इकडे परपेंडिक्युलर काढला तर यू विल ऑब्झर्व दॅट डिस्टन्स ऑफ दिस परपेंडिक्युलर्स फ्रॉम द पॉईंट आय टू ऑल साइड्स आर कॉन्ग्रेंट. म्हणजे मी जर या ठिकाणी एम, एन आणि ओ अशी नावं दिले तर आय एन इज इक्वल टू आय एम इज इक्वल टू आय ओ. हे डिस्टन्स तुम्हाला इक्वल मिळेल. मग कशा पद्धतीने सर्कल काढता येईल मला की दिस पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ ऑल अँगल बायसेक्टर्स, दिस इज टेकन ॲज अ सेंटर and IN, this is the perpendicular distance. This perpendicular distance of that point of concurrence, that is I, from the sides of the triangle. म्हणून I या ठिकाणी मी घेतला आणि IN एवढं डिस्टन्स घेतलं तर अशा पद्धतीने एक सर्कल मला काढता येईल. दिस सर्कल टचेस ऑल 3 साइड्स ऑफ द ट्रायंगल. बघा, मी अशा पद्धतीने सर्कल काढलं. हे सर्कल या तिन्ही बाजूंना अशा पद्धतीने टच होईल. हे तुम्ही स्वतः प्रॅक्टिकल करून बघायचं घरी. कुठलाही एक ट्रायंगल काढायचा आणि त्या ट्रायंगलचं एक सर्कल अशा पद्धतीने तुम्हाला सहज काढता येतं की द सर्कल टचेस ऑल 3 साइड्स ऑफ द ट्रायंगल. दिस इज द सर्कल. And the point of concurrence or center of this circumcircles, it is denoted as I. This is called as a in center. म्हणून याला in center असं म्हणतात, बरोबर. And in this way we can draw the in circle. अशा पद्धतीने मला in circle काढता येईल. आता याच्यात राहिला मुद्दा असा की ट्रायंगल काढण्याच्या पद्धती मला माहिती आहेत. आता ज्यावेळेस एक्झाम्पल आलेला असेल त्यावेळेस त्या एक्झाम्पलमध्ये मला ट्रायंगलच्या साइड्स दिलेल्या असतील, अँगल दिलेला असेल. फर्स्ट वी कन्स्ट्रक्ट द ट्रायंगल. सगळ्यात आधी मला काय करावं लागेल तर ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करावं लागेल. ट्रायंगल कन्स्ट्रक्ट झाल्यानंतर मग मला इन सर्कल काढावं लागेल. इन सर्कल काढण्यासाठी काय करावं लागेल तर ड्रॉ द अँगल बायसेक्टर्स ऑफ द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. आता तिघही अँगल्स बायसेक्ट करायचे का तर तिघही केले तरी चालतील किंवा draw 2 bisectors of angle bisectors of the triangle. ट्रायंगलचे कोणतेही 2 बायसेक्टर्स काढले तरी पुरेसं आहे. कारण तिसरा ज्यावेळेस बायसेक्टर तुम्ही काढाल त्यावेळेस पॉईंट मला या ठिकाणी मिळून गेलेला असेल. म्हणजेच काय तर एनी 2 लाईन्स, एनी 2 रेज इंटरसेक्ट ॲट 1 पॉईंट. तो पॉईंट कॉमन आहे त्यामुळे तो इन सेंटर मला मिळून जाईल. त्यामुळे तिसरा अँगल बायसेक्टर काढण्याची आवश्यकता नाही. When we have to draw the in circle, we must bisect the angles of a triangle. हा मुद्दा सगळ्यात लक्षात ठेवायचा. ट्रायंगल काढण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. त्या ट्रायंगल काढताना जो कन्स्ट्रक्शनचा भाग आहे त्याच्यावर तुम्ही फोकस करायचं आणि त्या दृष्टीने ट्रायंगल तुम्हाला सहज काढता येईल. आता सर्कल बघूया. हाऊ टू ड्रॉ द सर्कल ऑफ अ ट्रायंगल. व्हॉट इज सर्कल? Circumcircle is a circle which passes all 3 vertices of the triangle. बघा, सर्कमसर्कल म्हणजे काय तर असं सर्कल की जे त्या ट्रायंगलच्या व्हर्टायसेसमधून जातं त्याला आपण सर्कमसर्कल असं म्हणतो. मग ते सर्कमसर्कल कशा पद्धतीने काढायचं तर मी आत्ता तुम्हाला सांगितलं की प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये आपण असं शिकलो आहे की
व्हेन वी ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच साइड ऑफ द ट्रायंगल. बघा, व्हेन वी ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच साइड ऑफ द ट्रायंगल, then all these perpendicular bisectors are concurrent, and this point of concurrence is called as a circumcenter. This point of concurrence of the perpendicular bisectors of the sides of the triangle, it is called as a circumcircle. Why? Because this point, आता आपण प्रात्यक्षिक करणारच आहोत, बघणारच आहोत की तो जो पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे, दिस पॉइंट ऑफ कॉन्करन्स इज इक्विडिस्टंट फ्रॉम ऑल व्हर्टायसेस ऑफ द ट्रायंगल. तो पॉइंट ऑफ कॉन्करन्स हा व्हर्टायसेस ऑफ अ ट्रायंगल पासून इक्विडिस्टंट असेल, म्हणून आपल्याला तशा पद्धतीचं सर्कल काढता येतं. आपण आता प्रात्यक्षिक करून बघूया, प्रत्यक्ष सर्कल काढूया. एक ट्रायंगल मी या ठिकाणी घेतो. ट्रायंगलचे मेजर्स जे आहेत ते मेजर्स आपण ट्रायंगल कन्स्ट्रक्शन न करता सरळ आधी सर्कम सर्कल कसं काढायचं ते बघूया. सॉरी, अशा पद्धतीने मी एक ट्रायंगल या ठिकाणी काढून घेतला आहे. ठीक आहे, या ट्रायंगलला मी आता PQR असं नाव देतो. साइड QR बायसेक्ट करा, साइड PQ बायसेक्ट करा आणि साइड PR बायसेक्ट करा. आता साइड कशा बायसेक्ट करतात हे तुम्हाला माहिती आहे, ते नवीन पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाही. या ठिकाणी साइड बायसेक्ट मी करतो आहे, QR साइड मी बायसेक्ट करतो आहे. अशा प्रकारे दोन खुणा केल्या, डिस्टन्स बदलवलं नाही, पुन्हा या ठिकाणी अशा दोन खुणा केल्या. येस, एक परपेंडिक्युलर बायसेक्टर मी QR या साईडचा काढला. ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर. अशा पद्धतीने बायसेक्टर काढून घेतला. येस, दुसरी साईड घेऊया. दुसऱ्या एका साईडचा मी परपेंडिक्युलर बायसेक्टर काढून घेतो, दॅट इज साईड PQ. PQचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढतोय. आता या ठिकाणी अशी एक खूण केली, इकडे एक खूण केली, व्हर्टेक्स P वर ठेवला, याला छेदणारे दोन कंस पुन्हा केले, दोन पॉइंट्स मला मिळाले. अशा पद्धतीने पुन्हा परपेंडिक्युलर बायसेक्टर या साइड PQचा मी काढून घेतला. येस, दिस इज अ पॉइंट ऑफ कॉन्करन्स. बघा, हा पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ बायसेक्टर. आता तुम्ही तिसऱ्या साईडचं बायसेक्टर काढल्यानंतर सुद्धा याच पॉईंटमधून जाईल, त्यामुळे काढण्याची आवश्यकता नाही, काढून पाहायला काही हरकत नाही. ठीक आहे, आता असा विचार करूया की हे डिस्टन्स मोजूया. हा जो व्हर्टेक्स आहे P, हा जो सेंटर आहे, हा सर्कम सर्कलचा जो सेंटर आहे त्याला आपण C म्हणूया समजा. तर PC हे जे डिस्टन्स आहे, PC हे डिस्टन्स बघा. नंतर CQ हे डिस्टन्स मोजा, तुम्हाला कंपासने हे डिस्टन्स सहज मोजता येईल. CR हे डिस्टन्स मोजा. तर तुम्हाला असं दिसेल PC इज इक्वल टू CQ इज इक्वल टू CR. म्हणजेच काय की इफ वी टेक द रेडियस CQ और रेडियस CR और रेडियस PC, कुठली एक रेडियस तुम्ही जर तेवढं डिस्टन्स घेतलं तर यू विल ऑब्झर्व दॅट द सर्कल पासेस थ्रू ऑल थ्री व्हर्टायसेस ऑफ द ट्रायंगल. बघा, आपण आता सर्कल काढून बघूया. मी डिस्टन्स घेतलेलं आहे बघा, इथं PQ एवढं डिस्टन्स घेतलेलं आहे. बघा, या सगळ्या पॉईंटमधून ते सर्कल अगदी एक्झॅक्ट अशा पद्धतीने जात आहे. येस, means all these vertices of the triangle lie on a circle, means that the circle which passes through all three vertices of the triangle, this circle is called as a circumcircle. आपण त्याला circumcircle असं म्हणू. मग आता हा भाग झाला की circumcircle काढता आलं मला. ट्रायंगल कन्स्ट्रक्शन आधी करणार आहोत आपण. ट्रायंगल कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर circumcircle काढणार आहोत. आता याच्यात अजून काय अभ्यास करायचा? नुसते असे हे काढले, अँगल बायसेक्टर काढला की इन सर्कल काढता येतं. परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ साइड्स ऑफ द ट्रायंगल काढला की मला सर्कम सर्कल काढता येतं. मग याच्यात अभ्यास काय करायचा आपण? तर असा विचार करा की सर्कम सर्कल काढताना तीन प्रकारचे ट्रायंगल घ्या.
मी आता तुम्हाला प्रॅक्टिकल सांगतो, त्या पद्धतीने तुम्हाला करायला हरकत नाही. एक ट्रायंगल घ्यायचा ॲक्यूट अँगल ट्रायंगल, दुसरा घ्यायचा ऑब्च्यूज अँगल ट्रायंगल आणि तिसरा घ्यायचा राईट अँगल ट्रायंगल. हे तिघं ट्रायंगल्स घ्या आणि ॲक्यूट अँगल ट्रायंगलचं तर आपण काढलेलंच आहे ऑलरेडी, बरोबर. ऑब्च्यूज अँगल ट्रायंगलचं सर्कम सर्कल काढून बघा. राईट अँगल ट्रायंगलचं सर्कम सर्कल काढून बघा आणि पोझिशन ऑफ द पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ द परपेंडिक्युलर बायसेक्टर्स तुम्ही शोधा. तुम्हाला असं दिसेल की व्हेन द ट्रायंगल इज अ ॲक्यूट अँगल ट्रायंगल, this point of concurrence of perpendicular bisectors of the three sides or two sides of that triangle is in the circle, in the triangle. तर ट्रायंगलच्या इंटेरियरला असेल, इट इज इन द इंटेरियर ऑफ द ट्रायंगल. तुम्ही जर ऑब्च्यूज अँगल ट्रायंगल काढला तर कुठे असेल तुम्ही शोधा आणि त्या पद्धतीने मला आन्सर सांगा. राईट अँगल ट्रायंगल तुम्ही काढला असेल तर हा जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे त्याला आपण सर्कम सेंटर म्हणतो. पोझिशन ऑफ सर्कम सेंटर तुम्हाला शोधायची. राईट अँगल ट्रायंगल जर काढला तर व्हॉट इज द पोझिशन ऑफ सर्कम सेंटर? वेन वी ड्रॉ द ऑब्च्यूज अँगल, ऑब्च्यूज अँगल ट्रायंगल काढला तर पोझिशन ऑफ द सर्कम सेंटर. अँड तिसरा भाग जर मी काढला तर दॅट इज द राईट अँगल ट्रायंगल. मला पोझिशन काय असेल सर्कम सेंटर. हा जो भाग आहे हा तुम्ही करा. पुढच्या तासाला आपण त्या पद्धतीचं डिस्कशन घेणार आहोत. तसंच इकडच्या बाजूला विचार करून बघा की ज्यावेळेस इन सेंटर मला काढायचं आहे, मग तो ऑब्च्यूज अँगल ट्रायंगल असो, ॲक्यूट अँगल ट्रायंगल असो किंवा राईट अँगल ट्रायंगल असो, तर इथे इन सेंटर कुठे कुठे येईल? इंटेरियर ऑफ ट्रायंगलला येईल का, एक्सटेरियर ऑफ ट्रायंगलला येईल का, कशा पद्धतीने येईल त्याचाही विचार तुम्ही करा. म्हणजे मी आता या ठिकाणी तुम्हाला फक्त असा विचार सांगतोय की अशा पद्धतीने तुम्ही करून बघा. दुसरा एक भाग असा करा की इक्विलॅटरल ट्रायंगल काढा आणि इक्विलॅटरल, इन दॅट इक्विलॅटरल ट्रायंगल ड्रॉ द इन सर्कल. बघा, इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये इन सर्कल काढा, इक्विलॅटरल ट्रायंगलचं इन सर्कल काढा आणि त्याच इक्विलॅटरल ट्रायंगलचं सर्कम सर्कल काढा. काय फरक मिळतोय तुम्हाला, काय जाणवतंय ते लक्षात घ्या. ह्या प्रॉपर्टीज आहेत, ह्या प्रॉपर्टीज आपण पुढच्या तासाला डिस्कस करणारच आहोत. पण आता इन सर्कल आणि सर्कम सर्कल याच्या संदर्भातली टोटल माहिती तुम्हाला मिळालेली आहे असं मी या ठिकाणी गृहीत धरतो. पुढच्या तासाला आपण वेगवेगळ्या प्रकारचे सर्कम सर्कल्स आणि इन सर्कल्स कशा पद्धतीने काढायचे याचा आपण विचार करणारच आहोत. त्याच्याबद्दल काही महत्त्वाची माहिती आहे ती पण घेणार आहोत. ॲक्च्युअली ते काढून बघणार आहोत. पण त्यापूर्वी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो काही अभ्यास दिलेला आहे आता की इन सर्कल आणि सर्कम सर्कल काढताना मला काय विचार करायचा आहे, पॉईंट ऑफ कॉन्करन्स कुठे येतो आहे असा विचार करायचा आहे. 3-4 प्रकारचे ट्रायंगल घरी काढा आणि त्या पद्धतीने तुम्ही करून बघा. ठीक आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्कम सर्कल आणि इन सर्कल हे ॲक्च्युअल ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करून काढून बघणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत किंवा त्याचे काही सिमिलॅरिटी आणि डिफरन्सेस आहेत, काही ॲक्टिव्हिटीज आहेत, त्या ॲक्टिव्हिटी आपण पुढच्या तासाला करून बघणार आहोत. ओके. आज आपण या ठिकाणी थांबूया. बरेचसे विद्यार्थी कमी तासाला येत आहेत तर तुम्ही त्यांना सांगा आणि जास्तीत जास्त उपस्थिती तासाला असावी. कारण आता सिलेबस पण बराच होतो आहे आपला. 6वं सर्कल प्रकरण आपलं या ठिकाणी जवळजवळ संपत येतं आहे. त्याच्यातले काही महत्त्वाची उदाहरणं मला घ्यायची आहेत. ती उदाहरणं पण घेतली की आपल्याला प्रॅक्टिस सेट संपल्यानंतर प्रॉब्लेम सेटकडे वळायचं आहे. ठीक आहे. आज आपण या ठिकाणी थांबूया. तुमच्या मित्रांना मैत्रिणींना तुम्ही सांगा आणि जास्तीत जास्त यामध्ये सहभागी व्हायला सांगायचं आहे. ओके. धन्यवाद.